हॅलो नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय ते, आणि आजचा जो विषय आहे ना तो सगळ्या महिलांचा फेवरेट असेल असं मला वाटतंय. कारण आपल्याला जर किचनच्या काही गोष्टी असतील किंवा होम डेकोरच्या काही गोष्टी असतील ना तर त्या सगळ्यात जास्त आवडतात आणि सगळ्यांनाच घर सुंदर मस्त असं ठेवायला आवडतं आणि मला सुद्धा ते आवडतं. म्हणून आम्ही नवीन किचनसाठी काही गोष्टी परचेस केलेल्या आहेत. आता जुन्या किचनमध्ये तुम्ही आम्हाला बऱ्याचदा सांगितलं की भक्ती पहिले हे प्लास्टिक कंटेनर तू चेंज कर, कारण ते इतके विचित्र दिसत होते. हे वेगळी बरणी आहे, ते वेगळी आहे आणि सोबतच प्लास्टिक पण आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीये. आणि आजकाल आम्ही थोडंसं हेल्दीच्या साईडला जातोय, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण हे चेंज करूयात. म्हणूनच ना मी काही नवीन किचनसाठी गोष्टी मागवल्यात, त्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप सारे रिसर्च केला, पण असं छान क्वालिटीमध्ये आणि काय जर हवं होतं मला, तर त्याच्यामुळे मी हे नेस्टासियावरून सगळ्या गोष्टी ऑर्डर केल्यात. तिथे एक तर किचन डेकोरचं पण मिळतं, बाकी घरातल्या पण बऱ्याचशा गोष्टी मिळून जातात डेकोरच्या. त्यामुळं छान वाटलं, एका ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळत आहेत आणि शिवाय त्यांची क्वालिटी पण खूप छान आहे. आता एक एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे, सो असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा. सो सगळ्यात सुरुवातीला ना मी हा 4चा एक कॅनिस्टरचा सेट मागवलाय, जो की भयानक क्वालिटीनं सुंदर आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे इथे दिसते सुद्धा की आपण काय ठेवलंय काय नाही. ग्लास जो आहे याचा, म्हणजे खालची बरणी जी आहे तर ती ग्लासची आहे आणि वरचं जे झाकण आहे तर ते मस्त असं मेटलमध्ये, त्याच्यामुळं पडलं काही झालं तरी सुद्धा काही टेन्शन नाही, अजिबात फुटण्याची भीती नाहीये आणि दिसायला पण सुंदर दिसते. याच्यामध्ये ना 3 कलर होते, एक म्हणजे ब्ल्यू, एक हा होता आणि एक ग्रीनिश मध्ये होता. सो आमचं किचन ब्ल्यू आहे, तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले सुद्धा. सो मला त्याच्यामध्ये असं छान शोभून दिसेल असं हवं होतं, म्हणून मी हा कलर घेतलाय. 750 ml मध्ये आणि खूप सुंदर आहेत. याच्यामध्ये कुकीज म्हणा किंवा आपण डाळी ठेवतो, डाळी म्हणा किंवा शेंगदाणे, हे असं काही थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये छान मस्त बसू शकतं. कारण दरवेळी ना आपण मोठा डब्बा घ्यायला जात नाही, त्याच्यामुळे असं छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये आपल्या हाताशी येईल असं जर काही ठेवलं तर ते थोडंसं बरं पडतं. किंवा कूट दाण्याचं हे पण अशा गोष्टी ठेवू शकतो. आणि याचंच दुसरं व्हर्जन म्हणजे मी 1200 ml मध्ये सुद्धा मागवल्यात, जो तुम्ही मी ग्रीन शेडमध्ये दाखवलं होतं तो. सो ही सुद्धा मस्त ग्लासमध्ये आहे कंटेनर आणि क्वालिटी सेम आहे त्याची आणि याची, फक्त ते 750 ml मध्ये येतं आणि हे 1200 ml मध्ये. आता काही वेळेला असं होतं की डाळी हे छान 1-1 किलो आपण भरून ठेवल्या तर मग आपल्याला त्या भरपूर दिवस जातात, त्यामुळे मग हे पण मागवलेलं आहे. दोन्ही सुद्धा कलर तुम्ही बघू शकता, भयानक सुंदर आहेत. हे बघा, तुम्हाला कुठला आवडला ना ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तिसरं प्रोडक्ट म्हणजे ना हे मस्त एअरटाईट क्लिपवाले जार्स मागवलेत. हे मी इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती याबद्दल भरपूर असे व्हिडिओज बघून झाले होते आणि मला असं वाटत होतं मी हे कधी घेणार आहे. पण असं झालेलं ना, 1-2 गोष्टी घेतल्या तर मग त्या काय ना, किचन मधला लुक असा 1-2 गोष्टीमुळे तेवढा काही इन्हान्स होत नाही. त्याच्यामुळे म्हटलं आपण भरपूर सगळ्या एकत्र सोबत गोष्टी घेऊयात, जेणेकरून छान वाटेल आणि स्पेशली तिकडच्या किचनसाठी म्हणजे नवीन किचनसाठी घेऊयात. सो याला मध्ये इथे सिलिकॉन आहे, त्याच्यामुळे ना एअरटाईट राहतं. आपण जे पण काही फूड ठेवतो ना तर ते एकदम फ्रेश राहतं. सोबतच ही जी स्टील मधली जी क्लिप आली आहे ना त्याला, त्याच्यामुळे याचा लुक एकदम छान वाटतो आणि खूप असं एलिगंट वाटतं हे. आणि शेप सुद्धा खूपच गोड आहे बघा. याच्यामध्ये मी एक छोटं पण मागवलंय आणि मोठ्या साईज मध्ये पण मागवले, ते मी तुम्हाला दाखवतेच. यामध्ये मस्त असा मनूचा काही स्नॅक्स असेल जो असा दिसेल तिला पटकन, कारण तिला खूप सवय की किचन मध्ये येणार आणि तिला बोलता येत नाही अजून, तर मग ती अशी अशी बोट करून दाखवणार. सो याच्यामध्ये काही कुकीज असतील किंवा काही लाडूज असतील, ड्रायफ्रुट्स असतील किंवा मग मखाना वगैरे, ह्या अशा काही गोष्टी ठेवण्यासाठी ह्या एकदमच क्यूट आहेत आणि छोटंसं आहे त्यामुळे एकदम क्यूट वाटतंय. क्वांटिटी पण त्याच्यामध्ये थोडीशी बसते, जेणेकरून छोट्या मुलांसाठी ते एकदम परफेक्ट आहे.
सो तुम्हाला आता जे मी छोटेवाले ग्लास जार दाखवले ना, त्यातूनच हे मोठे आहेत. हे थोडेसे साईजने मोठे आहेत, म्हणजे त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी मोठे आहे. पण क्वालिटी सेम आहे, म्हणजे एअरटाईट आहे आणि सोबतच याची जी क्लिप आहे तर ती स्टीलची आहे. त्याच्यामुळं एकदम छान राहू शकते याच्यामध्ये. फूड यातलं कुठलंही खराब होणार नाही. शक्यतो ही मी डाळीसाठी वगैरे यूज करेल, कारण काय होतं ना, कुठे पण आता इथे म्हणा, इथल्या घरात तर माझं होतच आहे, पण पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा त्या गोष्टींमध्ये मॉइश्चर जमा होतं आणि मग आळ्या किंवा किडे होतात. सो असे जर जार्स असतील तर मग ती पण भीती राहत नाही. त्याच्यामुळे हे मी ऑर्डर केलेत. हे 4 सॉरी, हे साधारण 6 आहेत बहुतेक आणि हे 4 आहेत. सो असा 2चा सेट मागवलाय. प्रत्येक गोष्टीमध्ये मी काय केलंय ना, मगाशी पण मी जे छोटेवाले कंटेनर्स तुम्हाला दाखवले तर त्याच्यामध्ये 4 वेगळे छोटे, 4 मोठे, हे असं 2-2 सेट मागवून ठेवलेत. त्याच्यानंतर माझा सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे चहा. सो आपल्यासाठी म्हणा किंवा पाहुण्यांसाठी म्हणा, कप जर छान असतील ना दिसायला तर खूप सुंदर वाटतं आणि फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन आपण म्हणतोच नेहमी. सो खूप क्यूट असे कप आहेत. खूप साईजने मोठे पण नाही आहेत आणि खूप छोटे नाही आहेत, एकदम मापात आहेत. आणि शिवाय आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना, म्हणजे माझ्या घरच्यांना असोत किंवा इकडे सासरच्यांना असोत, खूप असे मोठे मोठे कप्स काही आवडत नाही. त्याच्यामुळे कप घेतलेत मी हे, आणि सोबतच एक छोटीशी क्यूटशी बशी सुद्धा आहे. तसंही चहा पिण्यासाठी जास्त यूजमध्ये नाही येणार, पण काहीतरी थोडंसं स्नॅक्स देण्यासाठी वगैरे छान आहे, किंवा बिस्किट्स वगैरे देण्यासाठी. पण खूपच क्यूट आहेत. सोबत सिरॅमिक आहेत. सिरॅमिकचे असल्यामुळे काय होतं, फूड प्रूफ पण आहेत आणि सोबतच आपण डिशवॉशरमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा ते सेफली हँडल करू शकतो. सो मस्त हा कपचा एक सेट आहे, 6चा सेट आहे, सोबतच 6 ब्रश आहेत. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, सध्या थोडंसं आम्ही हेल्थच्या बाजूला जातोय, की आपण थोडंसं हेल्दी खायला पाहिजे, तसंच पाणी सुद्धा भरपूर प्यायला पाहिजे. म्हणून मी ही बॉटल मागवली आहे. आता तुम्हाला एक सरप्राईज दाखवू. ही खूप छान बॉटल आहे. याच्यामध्ये 3चा सेट आहे. आतमध्ये तुम्हाला अजून 2 बॉटल्स मिळणार आहेत. याचा कलर मला भयानक आवडला, कारण मागे ना अभिजितने एक घेतली होती असंच लोकल मार्केटमधून, तर तेव्हा त्यांनी ब्लॅक कलरची घेतली होती. आता मला तो काही सूट झाला नसता, म्हणून ही क्यूट अशी मी बॉटल मागवलेली आहे. त्याच्यामध्ये हे बघा, ही एक बॉटल आहे जी मी सध्या वापरतीये, कारण ही कॅरी करायला खूप सोपं जातं. साधारण 1 लिटर पाणी, 700 ml पाणी याच्यामध्ये बसतं आणि कॅरी करायला पण सोपी आहे. पर्समध्ये पण मावू शकते आणि घरात पण म्हणजे खूपदा आम्ही असं बॉटलनेच पाणी पितो, कारण ते सोपं पडतं सारखं सारखं ग्लासने पाणी घेण्यापेक्षा. त्याच्यामुळे ही छान वाटली मला. याच्यामध्येच अजून एक, कधी मनूसाठी बाहेर घेऊन जायची असेल, छोटीशी पर्स आहे आपली, त्याच्यामध्ये घेऊन जायची असेल तर ही बघा, ही 280 ml ची आहे, म्हणजे साधारण पाव लिटरपेक्षा थोडीशी जास्त. सो अशी छान बॉटल आहे आणि छोट्या मुलांसाठी ही छान. सो हा जर एक सेट घेतला ना, तर एक अभिजितला ऑफिससाठी, एक माझ्यासाठी आणि एक मनूसाठी, ही अशी सुद्धा होऊन जाईल. कलर मला भयानक आवडलाय, त्याच्यामुळे खरं ती घेतली आहे. इथे स्टीलचं झाकण आहे, जसं नॉर्मली असतं ते. इथे आपण किती पाणी पितोय हे सुद्धा कळतं, म्हणजे एक छान मोटिवेशन सुद्धा आहे या बॉटलमुळे. म्हणून हे या सेटचं नावच एक मस्त मोटिवेशनल बॉटल आपण असं देऊ शकतो. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे मी मनूसाठी हे प्लॅटर मागवलेलं आहे. मागे जेव्हा मी प्लास्टिकचं ऑर्डर केलं होतं तेव्हा मला बऱ्याच कमेंट्स येत होत्या, की तू पहिले म्हणजे जेवण एवढं छान छान बनवतेस, मग ह्या प्लेटमध्ये का देतेस, म्हणजे ती जी प्लास्टिकची होती त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे, जेणेकरून ना हे सेफ पण आहे आणि शेप पण बघा किती जास्त क्यूट आहे. म्हणजे ती आत्ता म्हणून 1.5 वर्षाचीच आहे, तरी सुद्धा तिला असे शेप्स कळतायत की काही छान दिसते नाही का, लगेच ती अट्रॅक्ट होते त्या गोष्टींकडे. आणि मस्त तिचा जो फूडचा टायमिंग आहे तो छान क्वालिटी टाइम झाला पाहिजे, त्याच्यामुळे मी हे मागवलेलं आहे. खूप छान आहे. आणि आपण जे नॉर्मली चॉपिंग बोर्ड वगैरे हे जे ऑर्डर करतो ना, त्याच्यापेक्षा ह्याचं मटेरियल थोडंसं वेगळं आहे, त्यामुळं घासायला पण हे छान सोपं जाणार आहे. फक्त व्यवस्थित याला हँडल करायचं आणि असं याच्यामध्ये मग आपण फ्रूट्स किंवा तिचा जो काही ब्रेकफास्ट असेल त्याच्यासोबत थोडीशी चटणी असेल, फ्रूट असेल, हे असं काही काही देऊन मस्त मुलांना एंगेज ठेवू शकतो. त्याच्यानंतर ना मला आवडलेली सगळ्यात जास्त गोष्ट म्हणजे ही
हे जे जार्स आहेत ना तर ते विथ ट्रे येतात आणि सोबतच याच्यावरती बघा चॉकबोर्ड सुद्धा आहे, म्हणजे आपण याच्यावरती लिहू सुद्धा शकतो की याच्यामध्ये काय ठेवलंय. शिवाय हे ट्रान्सपरंट सुद्धा आहे, तुम्हाला जर नसेल लिहायचं तर तरीही चालेल, काही इश्यू नाही, पण दिसायला खूप गोड दिसते. आणि हे आपण स्नॅक्ससाठी यूज करू शकतो. डायनिंग टेबलवर जर ठेवलं तर एक लुक मस्त एन्हान्स होतो त्याने. आणि 350 ml आहेत हे जार्स, त्याच्यामुळे भरपूर काही काही गोष्टी याच्यामध्ये बसू शकतात, भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा. शिवाय आता स्नॅक्ससाठी माझ्याकडे बरेचसे असे कंटेनर्स झालेत किंवा जार्स झालेत, म्हणून मी विचार केला की हे मस्त डायनिंग टेबलवरती ठेवूयात. याच्यामध्ये चटणी म्हणा, लोणचं म्हणा, किंवा अजून वेगवेगळ्या चटण्या असतात ना आपल्याकडे, तर ते आपण ठेवू शकतो. आणि शिवाय हे सुद्धा कंटेनर ना एअरटाईट आहेत, त्याच्यामुळे फूड एकदम सेफ राहतं. मग त्याच्यामध्ये आपण काही ठेवू शकतो. मग अशी जसं म्हटलं की मुलांना दिसण्यासाठी जर आपण स्नॅक्स ठेवला ना जास्त, तर ते पटकन डोळ्यासमोर दिसलं की ते अट्रॅक्ट होतात त्याच्याकडे आणि पटकन ते मागतात खायला, किंवा आपल्या पण कामाच्या गडबडीमध्ये कधी कधी लक्षात नाही येत. तर हे असे जे कंटेनर्स असतात ना त्यासाठी एकदम युजफुल आहेत. सो हे असं क्यूटसा जारचा सेट आहे. त्यानंतर ना इथे मी ह्या डेझर्टसाठी बाउल मागवलेले आहेत, कारण आपल्याकडे पाहुणे आले किंवा आपले फ्रेंड्स आले तर छान असं काहीतरी सुंदर गोष्टीमध्ये आपण जेवढं देऊ ना तेवढं ते त्यातलं जेवण सुद्धा अजून जास्त छान वाटायला लागतं असं होतं. म्हणजे आपण जेवढं छान डेकोरेट करू ना तेवढं ते अजून जास्त छान दिसायला लागतं. सो अशा माझ्याकडे बाउल्स नव्हत्या, या अगोदर मी काही घेतल्या नव्हत्या, पण माझ्या डोक्यात असं नेहमी असायचं की आपण नवीन घरी गेलो ना तर हे घेऊ, ते घेऊ, क्रॉकरीमध्ये हे घेऊ. तशा मला अजून भरपूर गोष्टी घ्यायच्या सुद्धा आहेत, पण मग ज्या मी आत्ता घेतल्यात त्या मी शेअर करते. सो हे आईस्क्रीमसाठी म्हणा, बासुंदीसाठी म्हणा, रबडी, खीर, तुम्ही काहीही याच्यामध्ये खाऊ शकता. 350 ml चे आहे, सो भरपूर क्वांटिटीमध्ये. पण हा भरपूर क्वांटिटीमध्ये याचा अर्थ भरपूर गोड खायचं असं नाही, पण ते एवढं छान दिसत होतं ना म्हणून मग मी ह्या ग्रे कलरमध्ये ऑर्डर केलात. हे साधारण 6चं सेट आहे. सो बाकी पॅक ठेवलेत मी, एक एक तुम्हाला दाखवण्यासाठी काढतेय. चला आता माझ्यासाठी किंवा किचनसाठी मी भरपूर अशा गोष्टी घेतल्यात. आता काही अभिजितने त्यांच्यासाठी ऑर्डर केलेल्या गोष्टी आहेत, ते म्हणजे हे काही ग्लासेसचे सेट्स. खरं तर हे मला घ्यायचेच होते. किचनमधलं जे आपलं क्रॉकरी युनिट असतं तर त्याला डेकोरेट करण्यासाठी म्हणा, किंवा हे फ्रेंड्ससोबत कधीतरी पार्टीसाठी म्हणा, तर हे ग्लास खूप छान आहेत क्वालिटीने सुद्धा. आणि हा जो तुम्हाला छोटूसा ग्लास दिसतोय ना तर तो आम्हाला वाटलं होतं खरं तर थोडा मोठा असेल, पण हा थोडासा छोटा आलाय. आम्ही त्याची साईज ऍक्च्युली बघितली नव्हती, पण आल्यानंतर असं वाटलं की चलो रिटर्न करायची काही गरज नाहीये, हा पण कशासाठी तरी यूज मध्ये येईलच. असतं ना जामून शॉर्ट्स किंवा बाकी काही गोष्टी, किंवा आपल्याला कधीतरी काही व्हिडिओजमध्ये वेगवेगळे पोर्शन्स दाखवायचे असतात. सो त्याच्यामध्ये हे खूप सुंदर आहे आणि क्वालिटीने तर सगळ्याच गोष्टी खूपच जास्त अप्रतिम आहेत. म्हणजे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून डोळे झाकून तुम्ही हे प्रोडक्ट्स घेऊ शकता, एवढे प्रोडक्ट सुंदर आलेले आहेत. त्याच्यामुळे खरं तर मी तुमच्यासोबत हे शेअर करते. माझ्यासोबत भरपूर असे लोक आहेत ज्यांचं आत्ता नवीन घर बनते, किंवा नवीन घराची गरज नाही, आपलं किचन जे आहे तर ते छान त्याला एक वेगळा लुक देण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी घेऊ शकता. आणि यामुळे ना एकदम असा रिच आणि एकदम इलिगंट लुक येतो. त्याच्यानंतर ना मी एक बाथ सेट मागवलाय, जो आमच्या बेडरूमला एकदम परफेक्ट मॅच होतोय, कारण आमच्या बेडरूमचा कलर जर तुम्ही बघितला असेल तर तो असा लाईट ग्रीन मध्ये आहे. त्याच्यामुळे हा सेट पण मी मागवलाय. इथे हँडवॉशसाठी डिस्पेन्सर आहे, इथे टूथब्रश वगैरे ठेवण्यासाठी, आणि दोन्हीसाठी मिळून मस्त असा ट्रे. सो सिरॅमिकच्या आहेत आणि क्वालिटीने तर मग अशी सांगितलं सगळ्याच गोष्टी खूपच जास्त सुंदर आहेत. सो असा एक सेट मागवलाय. सोबतच मी हे ब्लॅक कलरचं शॅम्पू डिस्पेन्सर मागवले, किंवा आपण हँडवॉश सुद्धा याच्यामध्ये भरू शकतो असं काही नाही. सो हे मी हँडवॉशसाठी घेतलेले बाहेरच्या बाथरूमच्या तिथे. सो ब्लॅक आपला बिचारा कुठेही ऍडजस्ट होऊन जातो, त्याच्यामुळे मग मी हे ब्लॅक कलरचं घेतलंय आणि जास्त खराब होत नाही मेन म्हणजे. आणि बाकी याचं जे झाकण आहे ना तर ते मेटलमध्ये, दिसायला जेवढं असं हेवी असं वाटतं ना तर असं अजिबात नाहीये. खूप हँडल करायला एकदम हलकं सोपं असे, जेणेकरून पडण्याची भीती नाही, काही नाही. आणि त्याच्यासोबतच हे एक शॅम्पू डिस्पेन्सर आहे. हे तर बघा किती जास्त मस्त दिसते, म्हणजे त्याचा कलर आणि त्याचा जो लुक आहे, शेप आहे, तर ते किती सुंदर आहे, मस्त शिंपल्यासारखं आहे. आणि ह्याचं हे आय थिंक स्टील टाईप वाटते, बहुतेक मेटलचंच आहे हे पण. त्याच्यानंतर अजून काही जार्स मागवलेत मी, सेट ऑफ 2 आहे. कलर्स बघताय किती गोड दिसतात, सगळंच खूप क्यूट आणि खूप गोड असं तुम्ही बघणार आहेत, कारण हे आहेच एवढं गोड आणि खरंच खूपच मस्त आहे. सो हा जो कलर आहे ना, सॉरी, हे जे 2 कलर आहेत ना ते थोडेसे मॅट फिनिश मध्ये आहेत
आणि मेटलमध्ये. ह्या दिसायला खरं तर आम्ही जेव्हा ऑर्डर केलं होतं आम्हाला ते सिरॅमिकच्या वाटल्या होत्या, ते तेवढं आम्ही काही बघितलं नव्हतं. पण हे मेटलमध्ये आणि त्याच्यामुळे पडलं तरीही टेन्शन नाही, फुटायचंही टेन्शन नाही आहे. आतमधून हे असे याचं जे झाकण आहे तर ते एअरटाईट नाही आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये ठेवताना अशाच गोष्टी ठेवाव्या लागणार ज्या मऊ पडणार नाही आहेत. मी विचार करत होते त्याच्यामध्ये सोप वगैरे असं काहीतरी ठेवूयात, बघूया आता काय ठेवतोय ते. सो छान आहेत हे सुद्धा जार. शेप अगेन मस्त आणि क्यूटच आहे. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर ना सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे या मॅट्स ज्या मी डायनिंग टेबलवरती टाकण्यासाठी घेतलेल्या आहेत. तर आता तुम्ही म्हणाल की तुझ्याकडे डायनिंग टेबल नाहीये, मग तू हे सगळं घेऊन का ठेवलेस? तर तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला डायनिंग टेबल घ्यायचं असेल, म्हटलं छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या आपण एकत्र घेऊ. कारण नेस्टासियावरती ना सगळ्या गोष्टी मिळून जातात, म्हणजे जवळपास किचनच्या पण मिळतील, तुम्हाला इकडे बाथ सेट मधलं पण मिळणार आहे, सोबत तुम्हाला डेकोरचं पण मिळणार आहे. मग सगळ्या गोष्टी एकत्र असतील तर थोडंसं बरं पडतं. आणि सगळ्या मी चांगल्या क्वालिटीच्याच घेतल्यात, कारण ह्या गोष्टींना परत 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 घेणं काही शक्य नाही, कारण आपण एकदाच इन्व्हेस्ट करतो. त्याच्यामुळे सारखं सारखं ते काही घेणं शक्य होत नाही. त्यामुळे म्हटलं की चांगल्या क्वालिटीच्या घेतलेल्या केव्हाही चांगलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यात. तुम्हाला यातली कुठली गोष्ट आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हा सगळा हॉल कसा आवडला ते सुद्धा तुम्ही कमेंट्समधून मला कळवू शकता. बाकी लिंकसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता. चलो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.